नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया त्रिशक्ती इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, त्रिशक्ती इंडस्ट्रीज लिमिटेड सेक्युअर ₹3 करोड ऑर्डर फ्रॉम L&T. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, त्रिशक्ती इंडस्ट्रीज लिमिटेडला L&T लिमिटेडकडून 2.5 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर त्रिशक्ती इंडस्ट्रीज लिमिटेडला कशासाठी मिळाला आहे? L&T लिमिटेडच्या ऑनगोईंग मेट्रो प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी, त्यासाठी ॲडव्हान्स अर्थ मूव्हिंग हेवी इक्विपमेंट सप्लाय करण्यासाठी. चला तर बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेड डोमेस्टिक सेल्स क्लाइम 11% इयर ऑन इयर बेसिस इन मार्च 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडने आपल्या बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. मार्च 2024मध्ये डोमेस्टिक सेल्स केली होती 3,248 युनिट्सची, जी इयर ऑन इयर बेसिसवर 11.02%ने इन्क्रीज होऊन फोर्स मोटर्स लिमिटेडने मार्च 2025मध्ये डोमेस्टिक सेल्स केली आहे 3,606 युनिट्सची. आणि मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडने मार्च 2024मध्ये 240 युनिट्स एक्सपोर्ट केले होते, जे इयर ऑन इयर बेसिसवर 77.62%ने डिक्लाइन होऊन मार्च 2025मध्ये झाले आहे 94 युनिट्स. चला तर बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड कॉन्फिडंट of achieving 8 to 9 margins in financial year 2026 as legacy projects wind down. CEO विमल केजरीवाल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की KEC इंटरनॅशनल लिमिटेडला फायनान्शियल इयर 2026मध्ये टोटल 30,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळेल. आणि मित्रांनो, या कंपनीला लास्ट क्वार्टर म्हणजे क्वार्टर 4मध्ये 6,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये टोटल ऑर्डर मिळाले आहे 25,000 कोटी रुपयांचे, जे स्लाइटली बिलो आहे कंपनीने पहिले दिलेल्या गायडन्सपासून. चला आता बोलूया महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ज्यांना पण माहीत नसेल, मित्रांनो, ही कंपनी बजाज ग्रुपची कंपनी आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडमध्ये बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 7 एप्रिल म्हणजे आज सकाळी जवळपास 11 वाजता. तर मित्रांनो, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडने 23 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड 23 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, चला बघूया महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडची डिव्हिडंड हिस्ट्री. तर मित्रांनो, ही कंपनी जबरदस्त डिव्हिडंड अनाऊन्स करते. या कंपनीने 2022मध्ये आपल्या शेअर होल्डर्सला 100 रुपयाचा इंट्रीम डिव्हिडंड दिला आहे,
2023मध्ये 60 रुपयाचा फायनल डिव्हिडंड, 23मध्ये 110 रुपयाचा परत इंटरिम डिव्हिडंड, 2024मध्ये 60 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 24मध्ये 110 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड परत. तर मित्रांनो, यावरून तुम्ही अंदाजा घेऊ शकता की महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड जबरदस्त डिव्हिडंड आपल्या शेअर होल्डर्सला देते. तर चला बघूया ही कंपनी किती रुपयाचा डिव्हिडंड देते 2025मध्ये आपल्या शेअर होल्डर्सला. चला आता बोलूया हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड आणि भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड भेल गेट 6 गिगावॅट कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम अडानी एनर्जी सोल्युशन्स सबसिडरी इन इंडिया. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडच्या सबसिडरीकडून इंडियामध्ये 6 गिगावॅटचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला जॉईंट व्हेंचरमध्ये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड विन्स ऑर्डर ऑफ ₹2210 करोड फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला इंडियन एअर फोर्सच्या MI-17 V5 हेलिकॉप्टर्ससाठी EW सूट्सच्या सप्लायसाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 2210 कोटी रुपये. चला तर बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC इन्स्टॉल कॅपॅसिटी इन छत्तीसगड टू रीच 9580 मेगावॅट बाय 2029. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड येणाऱ्या पुढल्या 4 वर्षामध्ये म्हणजे 2029मध्ये छत्तीसगडमध्ये आपली इन्स्टॉल कॅपॅसिटी करणार आहे 9580 मेगावॅटची. आणि मित्रांनो, NTPC लिमिटेडची छत्तीसगडमध्ये करंटली इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 7180 मेगावॅट. चला आता बोलूया JSW स्टील लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW स्टील्स क्रूड स्टील प्रोडक्शन क्लाइम्स 12% इयर ऑन इयर बेसिस इन मार्च 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडने आपला बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड क्रूड स्टील प्रोडक्शन मार्च 2024मध्ये होता 6.79 मिलियन टन्स. आणि मित्रांनो, तो इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने इन्क्रीज होऊन JSW स्टील लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड क्रूड स्टील प्रोडक्शन मार्च 2025मध्ये आला आहे 7.63 मिलियन टन्स. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.